मित्रांनो, मुंबईमध्ये असा जोरदार पाऊस चालू आहे सध्या, पण मराठ्यासाठी तो काय नाही बरं का. सांगण्याचा उद्देश फक्त एवढा आहे की एवढ्या भर पावसात सुद्धा आपल्या मराठा बांधवांची काहीतरी मदत करता यावी यासाठी ही खेड्यापाड्यातली सगळी लोक आहेत बरं का, जी सध्या मुंबईमध्ये जॉबला आहेत. त्यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी चहा वाटप करण्याचं हे नियोजन केलेलं आहे या ठिकाणी. आणि आपण त्यांनाच विचारत की ते कुठले आणि का असं करतात. काय सांगणार दादा, कुठले तुम्ही? मी धाराशिवचा इथं बीएमसी मध्ये कामाला आहे. तर एक समाजासाठी मदत म्हणून आम्ही चहाचा स्टॉल सकाळपासून चालू केलाय आणि जोपर्यंत मुंबईमध्ये मराठी आहेत तोपर्यंत आम्ही चहाचा स्टॉल चालू ठेवणार आहेत. दादा काय सांगणार? त्यांच्याशी बोला. मॅडम काय सांगणार? काय नाही, छान वाटलं. पाटील साहेब आले, आम्हाला तेवढी सेवा करायची म्हणजे हे मिळालं, आम्हाला संधी मिळाली. आणि जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आमचा स्टॉल नेहमी चालूच असणार आहे. जेवण आणि जेवढे आमच्याकडून सोय होणार तेवढे आम्ही करणार. मी मुंबईची आहे, बाकी हे सगळे आम्ही यांचे. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी महिला पण कमी नाहीत बरं का. हे बघू शकता या ताईंनी या ठिकाणी चहाचा स्टॉल आहे, एकदम असं गरमागरम चहा उकळतोय. काय सांगणार ताई? जवळ घ्या. आमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी केली जाईल, पण मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. बघा, अशा पद्धतीने होईल तशी जो तो मराठा बांधव आपली मदत करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळं कुठून पण घुसा, मुंबईत दिसा, कारण ही शेवटची वेळ आहे. आता नाही तर डबल कधीच नाही. पाटलांनी सांगितल्याप्रमाणे ओके.